तर ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचा जो इश्यू आहे तो जर बघितला तर लाडक्या बहिणीवर हा सत्ताधारी असलेले पक्ष आहे तिथे अन्यायच करत आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण जर असं बघितलं की लाडक्या बहिणींना जर द्यायचं होतं तर त्यावेळेस त्या प्रक्रिया त्यांनी सुरळीत करायला हव्या होत्या. परंतु त्यावेळेस त्यांनी मतदान ज्या दृष्टिकोनातून बघितलं त्या दृष्टिकोनामधून त्यांनी जे चालू केलं तर तो एक असा एक त्यांनी लाडक्या बहिणीला आकर्षित करण्यासाठी केलेली ती एक योजना होती असं मी या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून लाडक्या बहिणीचे जे काही त्यांनी निकष लावले असेल त्यामध्ये शिथिलता आली पाहिजे आणि जे काही योजना चालू आहे त्या चालू राहिल्या पाहिजे. लाडक्या बहिणीवर कोणत्याही अन्याय होता कामा नये. जर आमचं सरकार आलं तर आम्ही या लाडक्या बहिणींना जे काही निकष आहे ते कमी करू आणि लाडक्या बहिणींची जी काही फी आहे ती वाढवण्यात येईल. या ठिकाणी थांबतो. जय भारत.